आज खूप दिवसातून नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. ह्यांना सारखे सारखे पोहे खायला आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी कधीतरीच बनवते. पहिले पोहे छान तेलामध्ये तळून घेतले, अगदी क्रिस्पी होईपर्यंत, जसे आपण चिवड्यासाठी तळून घेतो सेम तसे. नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून मस्त फोडणी दिली. पोहे छान परतून घेतले आणि मग पोह्यांना गार्निशिंग पण केलं. कोथिंबीर, सुकं खोबरं आणि तळलेले पोहे टाकले आणि मस्त त्यांना पोहे खायला दिले. आणि पोहे खाल्ल्यानंतर चहा पिणं म्हणजे स्वर्गसुख. आज आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं, मग मी त्यासाठी धनुषला रेडी करायला घेतलं. हे ऑफिसचं काम करताय तोपर्यंत म्हटलं धनुष आवरून घेता, कारण तो असं पटकन आवरायचं म्हटलं की खूप चिडचिड करत बसतो, त्याला अजिबात आवडत नाही. त्याचं म्हणणं असतं की सगळं पप्पांनी समोर उभं राहून करून घेतलं पाहिजे, तेव्हाच त्याला आनंद होतो. आणि ते आले तेव्हाच तो शांत झाला. आज खूप दिवसातून मी क्रीम रोल खाल्लं, ते पण चहासोबत, कारण क्रीम रोल मला खूप आवडतं. मग संध्याकाळी ह्यांनी आरती करून घेतली.